नवी मुंबईमध्ये सिडको विरोधात मनसे आक्रमक झालीये। भूखंड गामी बिल्डरच्या घशात घातला असा आरोप आहे। मनसेचा सिडकोवर आरोप होतोय। दिव्यांग व्यक्तींकरता राखीव असलेला भूखंड विक्री केल्यानं संताप व्यक्त होतोय। या सगळ्याविषयी आढावा घेत संवाद साधलाय गजानन काळे यांच्याशी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। सर, काय नेमकी मागणी आहे? का धरणे आंदोलन करतात? कशी भूमिका आहे? नाही, मला एक कळत नाही। 5 एकरचा भूखंड 1972 पासून सिडकोच्या डीपीत आहे। तोच पुढे नवी मुंबई महानगरपालिकेने कंटिन्यू केला आहे। महानगरपालिकेचा जो डीपी आता जून जुलैमध्ये मंजूर झाला आहे, त्याच्या 4-5 दिवसानंतर या भूखंडाचं ऑक्शन होतं आणि गामी बिल्डरला 1500 कोटीत हा भूखंड विकला जातो। हे राज्य सरकार सिडकोचं काय कुठलं धोरण आहे की तुम्ही गार्डनचा प्लॉट, मैदानांचा प्लॉट, दिव्यांग केंद्राचा प्लॉट आणि चक्क पोलीस स्टेशनचा प्लॉट भूखंड हे एका बिल्डरच्या घशात घालण्याचे प्रकार आहे। मनसे म्हणून आज आम्ही धरणं आंदोलन करून याचा निषेध करतोय। सिडकोकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। आम्ही सांगितल्यानंतर जून महिन्यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक पत्र राज्य सरकारला दिलं आहे, पण त्यानंतर सुद्धा 6 महिने झालेत। एकनाथ शिंदेंकडेच नगररचना विभाग आहे ज्यांनी हा विकास आराखडा मंजूर केला आहे। सिडको त्यांच्याकडेच आहे, नवी मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडेच आहे। मात्र एकनाथ शिंदे चुप्पी साधून या विषयात का बसलेले हा प्रश्न आमचा आहे। आज आम्ही दिवसभराचं हे आंदोलन करतोय। लोकांमध्ये सह्यांची मोहीम पुढच्या काही दिवसात आम्ही घेणार आहोत। वेगळ्या पद्धतीने रॅलीज काढणार आहोत। एक मोर्चा सिडकोवर होईल। तरी सुद्धा नाही ऐकलं राज्य सरकार आणि सिडको एमडी यांचा एकही कार्यक्रम नवी मुंबईत आम्ही होऊ देणार नाही। नक्कीच आपण पाहू शकतो की या संदर्भात मनसे आक्रमक झालेले आहे आणि पुढची भूमिका ही आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।